गणेशयाग. आता श्री गणेशयाग झाला त्यावेळी अशाच प्रकारची हकीकत झाली. ती अशी: या यागासाठी आचार्य म्हणून त्याच परिसरातील विद्वान सर्वमान्य जाणते म्हणून श्री वेदमूर्ती आप्पाशास्त्री करंबळेकर यांची नियुक्ती झाली. शिवाय श्री नृसिंहवाडी या ठिकाणाहून इतर आवश्यक विद्वान ब्रह्मवृंद आलेले होते. प्रत्यक्ष यागांतर्गत सुरुवातीला निरनिराळ्या देवतांचे आवाहन पूजनाचा कार्यक्रम सुरू झाला होता. सुरुवातीला 10-15 मिनटं सर्व ठीक होतं, पण नंतर आप्पाशास्त्री काही बोलेनात, मंत्र म्हणेनात. काम खोळंबून राहिलं. इतर जाणते त्यांना सुचवू लागले. संपूर्ण विधानाची पोथी त्यांच्यासमोर ठेवली, तरीसुद्धा कामाला गती येईना. जरा वेळाने सर्व ठीक झालं. यागाचं काम सुरू झालं आणि निर्विघ्नपणे पूर्ण झालं. सुरुवातीचा प्रकार तर विसरून देखील गेला. यासाठी आलेले भक्त परतू लागले. एके दिवशी दुपारी श्री आप्पाशास्त्री आणि श्री स्वामी निवांतपणे बोलत बसले होते. आप्पाशास्त्री सांगत होते, देवतांचं आवाहन करणं, पूजन करणं, स्थापना करणं या गोष्टी मला नवीन नाहीत, पण इथे काही प्रकारच निराळा घडू लागला. माझी बोबडीच वळायची वेळ आली. कोणत्याही देवतेला समंत्रक आवाहन करावं, तोच ती देवता प्रत्यक्ष समोर येऊन हजर होऊ लागली. आपल्या नियुक्त जागेवर स्थानापन्न होऊन पूजा स्वीकारू लागली. प्रथम मला वाटलं हा भास असेल, वातावरणाचा परिणाम असेल, पण काय सांगू, 1 की 2 ज्या देवतांना आवाहन करीत होतो ती प्रत्येक देवता प्रत्यक्ष पूजा स्वीकारित होती. पण नंतर मात्र जीवनाचं सार्थक झाल्याचा प्रत्यय येऊ लागला. आजवरच्या आयुष्यात केवळ बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात होता. इथे काही निराळं होतं. पोथीतील वर्णन थिटं पडावं असं तेज, असं स्वरूप आणि प्रत्यक्ष साक्षात देवतेचं पूजन करण्याचं भाग्य मला मिळालं. मग मीही मनापासून माझ्याकडून क्षुल्लक देखील चूक होऊ नये म्हणून कमालीचा जागरूक झालो. पुढे सरसावलो. इतका की त्या देवतेलाच खुणेने विचारावं, सर्व ठीक आणि बरोबर आहे ना? त्यांनी होय म्हटल्यावरच पुढे जावं. असाच हा सर्व याग संपन्न झाला. मला माझ्या आयुष्यात याहून अधिक काही भव्य दिव्य दिसेल असं वाटत नाही. मला काही देऊ नका. हे सर्व यागासाठी मी परत करतो. माझ्याकडून होईल ती मदत करतो. या निमित्ताने माझ्या अवघ्या आयुष्याचं सोनं झालं. नंतर श्री स्वामींनी त्यांचं समाधान केलं. सर्व योग्य ते त्यांना दिलं आणि त्यांच्या समाधानासाठी ₹1,000 मदत त्यांच्याकडून घेतली. याग काय अगर कोणतंही धर्मकृत्य काय, ते यथासांग होऊन मान्य झाल्याचा याहून अधिक पुरावा कसा आणि कोठे मिळणार? याग यथासांग झाला हे आम्हाला पटवण्यासाठी स्वतः यज्ञ नारायणाने ही जाणीव करून दिली असेल. कदाचित श्री स्वामींनीच भक्तांची श्रद्धा पक्की एकनिष्ठ होण्यासाठी निराळ्या पद्धतीने प्रत्यय दिला असेल. काहीही झालं तरी घडलं हे असं का कसं हे एक श्री स्वामीच जाणोत.